Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed stereoisomerism. We'll continue with the same point as that is stereoisomerism in that GI, geometrical isomerism. ठीक है, geometrical isomerism मध्ये वळणं. ओके, नेक्स्ट हेडिंग द्या आता एस दॅट इज स्टेरिओजेनिक सेंटर. स्टेरिओजेनिक सेंटर, ठीक है, SC, स्टेरिओजेनिक सेंटर, ऑल्सो कॉल्ड एज स्टेरिओ सेंटर. लक्षात येते काय सांगितलं? स्टेरिओजेनिक सेंटर और स्टेरिओ सेंटर. ठीक आहे. आता हा स्टेरिओजेनिक सेंटर काय असतो बाळांनो? येस, जनरली जॉमेट्रिकल आयसोमरिझम कशामुळे अराईज होतं? ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन, म्हणजेच काय? डबल बॉन्ड. ठीक आहे. मग डबल बॉन्ड ओके मुळे जर जॉमेट्रिकल आयसोमरिझम अराईज होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेरिओ सेंटर. ठीक आहे. जॉमेट्रिकल आयसोमरिझम कशाचा पार्ट आहे? परत स्टेरिओ आयसोमरिझमचा. ठीक आहे. म्हणून काय? येस, त्या डबल बॉन्डमुळे स्टेरिओ आयसोमरिझम अराईज होते बाळांनो. ओके, म्हणून त्याला म्हणायचं स्टेरिओ सेंटर. ठीक आहे. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे बाळांनो, रिंग आहे, येस, किंवा काय? कायरल सेंटर. ठीक आहे. नवीन एक टर्म येणार आहे इथं, कायरल सेंटर, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस लेटर ऑन. ठीक आहे. येस, फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द डेफिनेशन ऑफ स्टेरिओ सेंटर. येस, द डबल बॉन्ड or ring or chiral center due to which yes, stereoisomerism is arised is called stereo center. सॉरी, स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे. स्टेरिओ सेंटर म्हटलं तरी चालतं. स्टेरिओजेनिक सेंटर, स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे. डबल बॉन्ड समजतो तुम्हाला, रिंग समजतो. ठीक आहे. कायरल सेंटर काय आहे बघा? येस, chiral center means okay is that carbon okay on which 4 different groups are attached. ठीक आहे. एकाधिक, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करतोय म्हणजे आपण कार्बनची स्टडी करतोय वळणं. ठीक आहे. इथं कोण असणार आहे? स्टेरिओ सेंटर डेफिनेटली कार्बन असणार आहे. ठीक आहे ना? येस, मग कायरल सेंटर मीन्स व्हॉट? येस, द असिमेट्रिक कार्बन, असिमेट्रिक कार्बन. लक्षात येते? येस, कार्बन ऑन विच 4 डिफरंट ग्रुप्स आर अटॅच्ड. ठीक आहे. येस, आणखीन एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, सपोज इथं H आहे. ठीक आहे. सपोज दिस इज C2H5, दिस इज Cl and this one is yes, suppose CH3. करेक्ट? येस, हे 4 ग्रुप्स बघा ह्या कार्बन वरती वळणं कशा आहेत? डिफरंट आहेत. एक H आहे, एक Cl आहे, दुसरा CH3 आहे आणि C2H5 आहे. आलं लक्षात? दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेरिओजेनिक सेंटर ऑर स्टेरिओ सेंटर. लक्षात आलं? दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेरिओ सेंटर और स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे. आणि त्या स्टेरिओजेनिक सेंटरमध्ये त्याला काय म्हटलं जातं? कायरल सेंटर. कायरल म्हणजे असिमेट्रिक सेंटर. लक्षात येते? हे पुढे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे आपल्याला. फक्त लक्षात ठेवा की बाबा तो काय? असिमेट्रिक कार्बन असतो. ठीक आहे ना? इथं फक्त आपल्याला जॉमेट्रिकल GI साठी स्टडी करायचं आहे. ठीक आहे. हे कुठे येतात? ऑप्टिकल आयसोमरिझममध्ये येतात बाळांनो. ठीक आहे. कायरल सेंटर जे आहेत ते पुढे काय? ऑप्टिकलमध्ये येतात. ठीक आहे. द डबल बॉन्ड और रिंग और कायरल सेंटर ड्यू टू विच स्टेरिओ आयसोमरिझम इज अराइज्ड. कशामुळे अराईज झालेले? डबल बॉन्डमुळे जर अराईज होत असेल तर डबल बॉन्ड इज द स्टेरिओजेनिक सेंटर. रिंगमुळे अराईज होत असेल तर रिंग इज द स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे. कायरल सेंटरमुळे अराईज होत असेल तर काय? इज दॅट कायरल सेंटर इज द स्टेरिओजेनिक सेंटर. लक्षात येते? येस, ओके. ठीक आहे. एक्झाम्पल्स बघूया आता स्टेरिओजेनिक सेंटरसाठी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, दोन्ही सायमल्टेनियसली बघूया. येस, वेदर इट शोज GI और नॉट.
ओके, हाऊ मेनी स्टेरिओजेनिक सेंटर्स आर देअर. ठीक आहे. येस बघा, CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. लास्ट टाइम घेतलं होतं हे एक्झाम्पल आपण. येस, वेदर इट शोज GI और नॉट. नो, इट डज नॉट शो GI. इथे ह्याला कंपाऊंड्स म्हणूया. GI. ठीक आहे, स्टेरिओजेनिक सेंटर. जर तो GI दाखवत नसेल, देर इज नो स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे ना. येस, मीन्स झिरो स्टेरिओजेनिक सेंटर. आलं लक्षात. येस, पुढं सेकंड, CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा GI दाखवतो का बाळांनो? नो. रिझन नोन आहे तुम्हाला आता. ठीक आहे, हा GI का दाखवत नाही. थर्ड, CH3 CH डबल बॉन्ड CH3. येस, वेदर इट शोज GI. डेफिनेटली. कशामुळे GI दाखवतो? ह्या डबल बॉन्डेड कार्बनमुळे. बरोबर आहे ना. ओके. येस, मग हा काय झाला बाळांनो? स्टेरिओजेनिक सेंटर विच इज डिनोटेड बाय हॅस्ट्रिक. लक्षात येते ना. ठीक आहे, ॲस्ट्रिकनं दाखवलं जातं त्याला. ठीक आहे. येस, इथं दोन डिफरंट ग्रुप्स आहेत, इथं दोन डिफरंट ग्रुप्स आहेत. ओके, दॅट्स वाय देर इज अ वन स्टेरिओजेनिक सेंटर. समजलं ना. येस, स्टेरिओजेनिक सेंटर कशाला म्हणायचं? येस, दिस डबल बॉन्ड. ओके, ड्यू टू दिस डबल बॉन्ड येस स्टेरिओ आयसोमरिझम अराइज्ड. लक्षात आलं हे. येस, पुढे बघा आता. ठीक आहे, परत इथे कंपाऊंड्स लिहा. GI लिहूया. GI स्टेरिओजेनिक सेंटर. नेक्स्ट कंपाऊंड बघा, CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ब्यूट 1 इन. सांगा बरं, स्टेरिओजेनिक सेंटर आहे का तिथं, किंवा हा GI दाखवतो का? नाही. इथं दोन्ही ग्रुप कसे आहेत बाळांनो? सेम आहेत. इथं डिफरंट आहेत पण एका कार्बनवरती सेम आहेत. दॅट्स वाय इट डज नॉट शो GI. देर इज नो स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH3. ठीक आहे, हा डाईन आहे आता. ठीक आहे ना. येस, 1 2 3 4 5 6 कार्बन्स आहेत. नंबरिंग विल स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन. 1 2 3 4 5 6. इथून पण करू शकता तुम्ही, नो डाऊट. ठीक आहे ना. त्याच पोझिशनला काय येतील? डबल बॉन्ड येतील. 1 2 3 4 4 पोझिशनला येतो इथं. ठीक आहे. येस, 2 आणि 4 पोझिशनला. इथून सुद्धा 1 2 3 4. ठीक आहे, 5 6. इथं काय सेकंड आणि फोर्थ पोझिशनलाच डबल बॉन्ड येतो. सिमेट्रिकल आहे. ठीक आहे. GI शो करतो का बघा आता. येस, ह्या डबल बॉन्डेड कार्बनचा विचार करा बाळांनो अगोदर. येस, इथं दोन डिफरंट ग्रुप्स आहेत का? आहेत. येस, इथं दोन डिफरंट ग्रुप्स आहेत का? येस, हा बिगर ग्रुप कन्सिडर करायचा एकच, आणि हा हायड्रोजन कन्सिडर करायचा. ठीक आहे. डेफिनेटली दोन डिफरंट ग्रुप्स आहेत ह्या कार्बनवरती. आलं लक्षात. येस, इट शोज GI अँड इट ॲक्ट्स एज अ स्टेरिओजेनिक सेंटर. करेक्ट. ठीक आहे. इथं बघा आता, हा डिफरंट ग्रुप आहे का? येस, डेफिनेटली आहे. येस, हा डिफरंट ग्रुप आहे का? आहे. लक्षात येते ना. येस, हे दोन्ही ग्रुप डिफरंट आहेत, हे दोन्ही ग्रुप डिफरंट आहेत. सो इट ॲक्ट्स ऑल्सो स्टेरिओजेनिक सेंटर. आलं लक्षात. ठीक आहे. हे दोन्ही डबल बॉन्ड काय दाखवतात? GI दाखवतात. सो इट शोज जिओमेट्रिकल आयसोमरिझम अँड स्टेरिओजेनिक सेंटर्स आर 2. आलं लक्षात हे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH. ठीक आहे. CH2 किंवा असं घ्या, CH डबल बॉन्ड CH2. हा कंपाऊंड ऑब्झर्व करा बाळांनो. होता इथं दोन डिफरंट ग्रुप्स आहेत का ह्या कार्बनवरती? आहेत. ह्या कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत का? आहेत. डेफिनेटली इट ॲक्ट्स एज अ स्टेरिओजेनिक सेंटर. इथं चेक करा आता, हे दोन्ही ग्रुप्स कसे आहेत? येस, सेम आहेत, हायड्रोजन्स. ठीक आहे ना. सो देर इज नो स्टेरिओजेनिक सेंटर. डेफिनेटली इट शोज GI बट स्टेरिओजेनिक सेंटर इज 1. फक्त एका डबल बॉन्डमुळे तो काय दाखवतो? ज्योमेट्रिकल आयसोमरिझम दाखवतो बाळांनो, सिस ट्रान्स. समजतं हे. येस, नेक्स्ट चेक करा आता. सपोज दिस इज CH2. ठीक आहे. इथं कोण आहे? CH2 आहे. इथं कोण आहे? CH2 आहे. आलं लक्षात. आणि इथं काय आहे बाळांनो? कार्बन आहे. आलं लक्षात. एक रिंग आहे याच्यामध्ये आता.
ठीक आहे. आणि इकडे दोन्ही ग्रुप्स कसे आहेत, सेम आहेत. तर रिंगवरती कुठं बाळांनो वेगवेगळे ग्रुप्स आहेत का, नाही. येस, दोन्ही कसे आहेत, सेमच आहेत. येस, आता बघा रिंग जर दिलेलं असेल ना तर काय करायचं, दोन्ही ओके एस बाजूनं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रीड करायचं त्या रिंगला. ठीक आहे ना. येस, इथून रीड केलं आपण कार्बन CH2 CH2 सेमच आहेत. इथून रीड केलं बाळांनो आपण क्लॉकवाईज केलं असं, येस कार्बन CH2 CH2 जर सेम असतील ना बाळांनो, ओके येस इट डज नॉट शो GI. काय असले पाहिजेत, ते डिफरंट असले पाहिजेत. काय करायचं तुम्हाला, येस ह्या रिंगला रीड करायचं आहे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. Read that ring, okay, yes, by clockwise and anti-clockwise. If the groups are same, then it does not show GI, and if the groups are different, then it definitely shows GI. समजते का? येस, इथं रिंगवरती दोन्ही सेमच आहेत, इथं काय आहे, सेमच ग्रुप्स आहेत, सो इट विल नॉट शो GI. ठीक आहे, देर इज नो स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट घेऊया. आता हे समजलं पाहिजे तुम्हाला, ह्या रिंगवरती काय आहे, इथं CH2 CH2 आहे. ठीक आहे, इथं काय आहे, डबल बॉन्ड, येस CH3. ठीक आहे, आता हा GI दाखवतो का बघा वळण. येस, इथं दोन डिफरंट ग्रुप आहेत. ठीक आहे, पण ह्या कार्बनवरती हा कार्बन जो आहे इथं काय आहे, परत CH2 आहे, इथं काय आहे, CH2 आहे. म्हणजेच काय, येस इथून रीड केलं आपण अँटी क्लॉकवाईज तर CH2 CH2 असंच येतं. इथून रीड केलं CH2 CH2 मीन्स दोन्ही ग्रुप्स कसे आहेत बाळांनो, सेम आहेत. दॅट्स वाय डज नॉट शो GI अँड देर इज नो स्टेरिओजेनिक सेंटर. लक्षात आलं. येस, नेक्स्ट बघा आणखीन एक कार्बन HCH3. ठीक आहे ना. येस, आणि इथं मी देतो मिथाइल ग्रुप. आता बघा चेक करा. सपोज ह्या कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप्स आहेत का, आहेत. ह्या कार्बनवरती आहेत का बाळांनो, येस समजते ना. इथं कार्बन आहे आता, येस इथं कोण आहे, CH2. येस, ह्या कार्बनवरती चेक करा आता, इथं कोण आहे, CH3 CH2. इकडून काउंट करा, अगोदर कोण, CH2 येतो, CH येतो, मग CH3 येतो. म्हणजेच काय, रीडिंग डिफरंट झाली ना. रीडिंग जर डिफरंट होत असेल बाळांनो तर डेफिनेटली काय आहेत, ते असिमेट्रिक आहेत. म्हणजेच का दोन डिफरंट ग्रुप्स आहेत. ठीक आहे, इथून काउंट केलं आपण अगोदर किंवा इथून रीड केलं अगोदर. ठीक आहे, काय आहे इथं, CH आहे, CH3 आहे, CH3. ठीक आहे, इकडं कोण आहे, CH2 आहे. इथून रीड केलं आपण, CH2 येतो अगोदर, त्याच्यानंतर मग CH येतो. इट मीन्स डिफरंट रीडिंग आहे. आलं लक्षात, किंवा डिफरंट ग्रुप्स आहेत. दॅट्स वाय येस दीज टू ग्रुप्स आर डिफरंट ऑन दिस कार्बन. येस, इट शोज डेफिनेटली GI. ठीक आहे ना. येस, मग आता हा रिंगमुळे GI दाखवत नाही तर काय, ड्यू टू डबल बॉन्ड. फक्त ह्या दोनच कार्बनसाठी पाहिलं ना. येस, रिंगसाठी तुम्हाला कंडिशन सांगतो पुढं. ठीक आहे. येस, बघा इथं हा GI दाखवत नाही आता. ठीक आहे ना. ओके, त्या कंडिशन सेपरेटली सांगतो मी तुम्हाला. येस, डेफिनेटली स्टेरिओजेनिक सेंटर इज 1 ड्यू टू दिस डबल बॉन्ड. समजलं ना. ह्या डबल बॉन्डसाठी तर समजलं ना तुम्हाला. ओके, ह्या कार्बनवरती डिफरंट ग्रुप आहेत, ह्या कार्बनवरती डिफरंट ग्रुप आहेत. ठीक आहे ना. दॅट्स वाय येस स्टेरिओजेनिक सेंटर इज 1 अँड इट शोज GI. आलं लक्षात हे. ठीक आहे, नेक्स्ट कंपाऊंड घ्या. ठीक आहे. येस, नाही लिहिलं तरी चालेल कार्बन इथं, आता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहितो CH. ठीक आहे, सपोज इथं काय लिहिलं मी, Me. ठीक आहे बाळांनो, Me मीन्स सांगितलं होतं तुम्हाला. Me म्हणजे काय आहे, CH3. हे लक्षात ठेवा. Me म्हणजे काय, CH3. ठीक आहे, इथं सपोज मी CH3 लिहिलं आणि हा सुद्धा काय लिहिलं बाळांनो, CH3 लिहिलं. एकाच कार्बनवरती दोन CH3 आहेत. ठीक आहे, whether it shows GI. Yes, definitely it shows GI. करेक्ट ना. येस, काय झालं इथं, CH2C रीडिंग इकडून केलं आपण, CH2 रीडिंग डिफरंट येते. येस, दॅट्स वाय इट शोज जॉमेट्रिकल आयसोमरिझम ड्यू टू दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे, SC स्टेरिओजेनिक सेंटर्स 1. ठीक आहे, नेक्स्ट सपोज इथं लिहिलं मी
Br Br आणि इथं लिहिलं Cl Cl. लक्षात येते का बघा? येस, हे दोन्ही ग्रुप्स कशा आहेत इथं सेम आहेत. इथं काय आहेत, दोन्ही ग्रुप सेम आहेत. ठीक आहे ना. पण रीडिंग बघा इथं. येस, हा काय आहे बघा, कार्बन Br Br, इथं कार्बन Cl Cl. इकडून रीडिंग केलं तर अगोदर Br Br येतात विथ कार्बन. ठीक आहे. येस, इथून रीडिंग केलं कार्बन Cl Cl येतात अगोदर, म्हणजे रीडिंग डिफरंट व्हायला लागली. इकडून अगोदर Br येतात, इकडून अगोदर Cl येतात. सेम जर येत असतील तरच काय, येस, इट विल नॉट शो GI, बट डेफिनेटली इट शोज GI बिकॉज ऑफ डिफरंट ग्रुप्स. आलं लक्षात? ठीक आहे. येस, इट शोज GI विथ स्टेरिओजेनिक सेंटर 1 ड्यू टू धिस ओनली. लक्षात आलं बाळांनो हे? येस, हे होतं रिगार्डिंग स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. येस, दॅट इज GI ड्यू टू रिंग. GI ड्यू टू रिंग. ठीक आहे ना? येस बाळांनो, नेक्स्ट पॉईंट बघा आता. दॅट इज GI ड्यू टू रिंग. GI मीन्स जॉमेट्रिकल आयसोमरिझम ड्यू टू रिंग. रिंगमुळं अराईज होणारं जॉमेट्रिकल आयसोमरिझम. ठीक आहे. कंडिशन बघा काय आहे, ॲटलिस्ट 2 sp3 मेंबर्स. खूप महत्त्वाचं आहे. मेंबर कसा असला पाहिजे तो, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे कसला कार्बन बाळांनो, एस, ज्या कार्बनवरती फक्त सिंगल बॉन्ड आहेत, डबल बॉन्ड नाही. आलं लक्षात? येस, ॲटलिस्ट 2 sp3 मेंबर्स ऑफ रिंग. ठीक आहे. मस्ट बी डाय सबस्टिट्युटेड. डाय सबस्टिट्युटेड म्हणजे बाळांनो, येस, त्याच्यावरती 2 सबस्टिट्युएंट असले पाहिजेत. 2 sp3 मेंबर्स जे आहेत त्याच्यावरती काय असले पाहिजेत, 2 सबस्टिट्युएंट्स असले पाहिजेत. अँड ईच ऑफ सच मेंबर मस्ट हॅव 2 डिफरंट सबस्टिट्युएंट्स. एक तर तो डाय सबस्टिट्युटेड असला पाहिजे, बरोबर ना. रिंग जी आहे ती डाय सबस्टिट्युटेड असली पाहिजे, म्हणजे त्या रिंगवरती 2 सबस्टिट्युएंट्स असले पाहिजेत. आणि हे 2 सबस्टिट्युएंट जे आहेत, लक्षात येते ना, ओके, ते कुठं असले पाहिजेत, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनवरती असले पाहिजेत, बरोबर ना. ईच ऑफ सच मेंबर मस्ट हॅव 2 डिफरंट सबस्टिट्युएंट्स. ठीक आहे. येस, 2 sp3 कार्बन असले पाहिजेत आणि त्याच्यावरती काय असले पाहिजेत, सबस्टिट्युएंट असले पाहिजेत थोडक्यात. ठीक आहे ना. येस, फॉर एक्झाम्पल हा बघा. ठीक आहे. येस, ह्याचं नॉमेनक्लेचर काय बघा, ओके, 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. ह्यालाच असं पण लिहू शकतो आपण. ठीक आहे ना. येस, 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. आता हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं. कशासाठी, वेदर इट शोज GI ऑर नॉट. ठीक आहे ना, हे ऑब्झर्व करण्यासाठी. बघा, हे दोन्ही ग्रुप्स कसे आहेत बाळांनो ह्या स्ट्रक्चरमध्ये, इट्स डेफिनेटली अबो दी प्लेन, बरोबर आहे ना. प्लेनच्या काय आहेत ते अबो आहेत. ठीक आहे. येस, सपोज हा प्लेन आहे कन्सिडर करा. ठीक आहे. आणि हा ग्रुप आहे, लक्षात येते ना. ओके. येस, हा CH3 आहेच कन्सिडर करा. हा अबो दी प्लेन आहे आणि हा H जो आहे तो बिलो दी प्लेन आहे. तसंच ह्या साईडला असणार आहे तो एक अबो दी प्लेन CH3 आणि हा काय आहे, हायड्रोजन बिलो दी प्लेन आहे. ठीक आहे ना. येस, आणि ही फ्लॅटेड रिंग आहे अशी. ठीक आहे. हे 2 डायमेन्शनमध्ये दाखवावं लागते बाळांनो आपल्याला. ही अशी फ्लॅट रिंग आहे, लक्षात येते. येस, हा अबो दी प्लेन आहे, हा काय आहे, अबो दी प्लेन आहे. हायड्रोजन बिलो दी प्लेन आहे. Yes, means same groups on same side. That's why this is cis. Yes, definitely it shows cis trans isomerism. ठीक आहे ना. Yes, नेक्स्ट रिंग काय असणार आहे मग, हा CH3 असेल बाळांनो, हा H आणि हा CH3. फक्त काय केलं, CH3 ला अपोजिट लिहिलं, पॉसिबिलिटी आहे. येस, मग हे दोन एकमेकाचे काय झाले, सिस ट्रान्स. ठीक आहे. ह्या सिसच्या ठिकाणी काय होईल आता, फक्त ट्रान्स होईल. नॉमेनक्लेचर सेम आहे, ट्रान्स. 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. सो येस, दिस कंपाउंड शोज GI. समजलं हे. येस, नेक्स्ट कंपाउंड बघा आता. 1, 2, 3. 1,3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. ठीक आहे. ह्या नोटबुक सारखा आहे बाळांनो तो सायक्लोब्युटेन. ओके. येस, आता ह्या ठिकाणी एक ग्रुप आहे,
लक्षात येते का? येस, असं लावलं त्याने. पण आपल्याला काय घ्यायचं आहे आता? येस, अबो दी प्लेन आणि बिलो दी प्लेन घ्यायचं. आणि ह्या ठिकाणी एक ग्रुप आहे बाळांनो, अबो दी प्लेन आणि बिलो दी प्लेन. लक्षात येते? अरेंज करून घेऊया आपण ते. लाईक दिस. ठीक आहे. सपोज इथं CH3 लिहिलं, सेम ग्रुप सेम साईडला जर लिहिलं बाळांनो, ओके, तर काय होईल तो? सिस. ठीक आहे. नॉमेनक्लेचर काय? 1,3 सिस 1,3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. लक्षात आलं? सिस 1,3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. ठीक आहे. आणि दुसरा काय होईल? हियर H CH3, हियर CH3 अँड H. बघा, हे दोन ग्रुप कसे आहेत आता? अपोजिट साईडला आहेत. दॅट्स वाय इट इज अ ट्रान्स. नॉमेनक्लेचर करा बरं. ट्रान्स 1,3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. समजलं? डेफिनेटली इट शोज GI. समजलं का? तो GI शो करतो का? येस, डेफिनेटली शो करतो. ठीक आहे. येस, हा कंपाऊंड शो करतो का? बघा, 3 मिथाइल ग्रुप्स आहेत बाळांनो डिफरंट कार्बनवरती. येस, Me म्हणजे काय? मिथाइल ग्रुप CH3. करेक्ट. ठीक आहे. बघा, ह्याला कन्वर्ट करू शकता का तुम्ही? ह्यालाच असं पण लिहू शकतो बाळांनो आपण. ओके. येस, बघा, आणखीन एक वे सांगतो तुम्हाला कसं लिहायचं. ठीक आहे. ह्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला. येस, जर अबो दी प्लेन दाखवायचं असेल ना, येस, तर तुम्ही व्हेज लाईननं दाखवा. म्हणजेच काय? डार्क लाईननं दाखवा बाळांनो असं. दिस डार्क लाईन इंडिकेट्स बॉन्ड अबो दी प्लेन. बॉन्ड अबो दी प्लेन. किंवा नुसतं अबो दी प्लेन म्हणा. बरोबर आहे ना? हा ग्रुप कसा आहे? येस, अबो दी प्लेन आहे. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला बिलो दी प्लेन दाखवायचं असेल, येस, तर डॉटेड लाईननं दाखवा किंवा काय अशी डॅश डॅश दाखवा. ठीक आहे ना? येस, दिस इज CH3. एक अबो दी प्लेन आहे बाळांनो आणि दुसरा काय? बिलो दी प्लेन आहे. येस, ह्या वेनं सुद्धा तुम्ही इंडिकेशन येस करू शकता त्याचं. आलं लक्षात हे? येस, मग इथं जो हायड्रोजन असतो ना, येस, या ग्रुपवरती एक हायड्रोजन आहे, तो अबो दी प्लेन आहे. येस, आणि इथला जो हायड्रोजन आहे बाळांनो, ओके, येस, तो काय आहे? बिलो दी प्लेन. एक अबो दी प्लेन असतो ग्रुप आणि दुसरा काय असतो बाळांनो? बिलो दी प्लेन असतो. ठीक आहे. इथं सुद्धा एक अबो दी प्लेन आहे आणि दुसरा काय? बिलो दी प्लेन आहे. ठीक आहे. येस, हा असा दाखवतो. हे बघा, हे ग्रुप्स असे आहेत. ठीक आहे ना? येस, लक्षात येते का? बघा, आणि ही अशी रिंग आहे, फ्लॅट रिंग आहे बाळांनो. ठीक आहे ना? येस, लाईक दिस. दिस वन. हे असं समजते का? येस, वन अबो दी प्लेन आणि दुसरा काय? बिलो दी प्लेन ग्रुप आहे. तसंच काय असणार आहे? ह्या ठिकाणी असणार आहे बाळांनो. येस, एक अबो दी प्लेन आणि दुसरा काय? बिलो दी प्लेन. ह्या रिंगलाच. समजलं ना? येस, हे जे दोन बॉन्ड आहेत, हा एक बॉन्ड आहे आणि हा एक बॉन्ड आहे. ठीक आहे. हा बॉन्ड आणि हा बॉन्ड. समजते ना? येस, अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन. आणि दोन बॉन्ड कशामध्ये आहेत? प्लेनमध्ये आहेत. समजते? येस, किंवा रिंग अशी जर कन्सिडर केली तुम्ही, हे बघा, ही अशी रिंग कन्सिडर केली. ठीक आहे. तर असं कन्सिडर करा, एक बिलो दी प्लेन, दुसरा काय? अबो दी प्लेन. समजलं का? बोर्डमध्ये रिंग ड्रॉ केली आपण. एक ग्रुप कुठं आहे? येस, तो पेन बघा बॅक साईडला आहे आणि दुसरा पेन कसा आहे? फ्रंट साईडला आहे. येस, तशी सिस्टीम इथं सुद्धा असेल. अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन. लक्षात येते ना बाळांनो? हे 3 डायमेन्शनल आहे ना. ओके, त्याच्यामुळे बोर्डवरती समजायला येस थोडंसं प्रॉब्लेम येतं, पण तरीसुद्धा बघा, येस, तुम्हाला एक आयडिया सांगितलं. येस, CH3 जो आहे, ओके, डॉटेडनं दाखवलेलं असेल तर बिलो दी प्लेन. येस, आणि काय वेज लाईननं किंवा काय ह्या डार्क लाईननं दाखवलं असेल तर काय? अबो दी प्लेन. हे स्ट्रक्चर्स आहेत पुढे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे ना? येस, इथं सुद्धा बघा, हा बिलो दी हा अबो दी प्लेन आहे, हा बिलो दी प्लेन आहे. समजलं ना? येस, तसंच तुम्हाला हे स्ट्रक्चर सुद्धा ड्रॉ करता येतील. लक्षात येते का? बघा, येस, ह्या स्ट्रक्चरला किती वेनं ड्रॉ करू शकता बघा आता तुम्ही. ठीक आहे. एक तर हा ग्रुप काय करा? अबो दी प्लेन दाखवा. एक ग्रुप अबो दी प्लेन दाखवा, Me. लक्षात येते? येस, त्याच्या बॅक साईडला कोण असेल बाळांनो? हायड्रोजन. समजून घ्या आता हे. ठीक आहे ना? इथं बॅक साईडला कोण असतो? हायड्रोजन. कारण इथे दोन ग्रुप आहेत, एकच ग्रुप नाही आहे. एक मिथाइल ग्रुप आहे आणि दुसरा काय? हायड्रोजन आहे, जो इनव्हिजिबल आहे.
तो दाखवलेला नाही आहे, ठीक आहे ना. येस. दुसरे दोन ग्रुप काय करू शकता तुम्ही, बिलो दी प्लेन लिहू शकताय. ठीक आहे. आता हे दोन स्ट्रक्चर्स हे दोन स्ट्रक्चर सेम आहेत का, ठीक आहे, त्याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही. दुसरं स्ट्रक्चर घेऊया आपण, कारण हे सगळे प्लेनमध्ये दाखवलेत आपण. ठीक आहे. येस. दोन काय करा आता, दोन मिथाइल ग्रुप अबोव दी प्लेन घ्या आणि एक मिथाइल ग्रुप बाळांनो बिलो दी प्लेन घ्या. ठीक आहे. येस. बघा इथं एक अबोव दी प्लेन आहे आणि दोन बिलो आहेत, आणि इथं काय बाळांनो दोन अबोव दी प्लेन आहेत आणि एक बिलो दी प्लेन आहे. ठीक आहे. दोन डिफरंट स्ट्रक्चर्स झाले. डेफिनेटली हे दोन एकमेकाचे काय झाले, सीस ट्रान्स आयसोमर्स. ठीक आहे ना. आणखीन एक स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता तुम्ही. ऑल मिथाइल ग्रुप अबोव दी प्लेन ऑल मिथाइल ग्रुप्स अबोव दी प्लेन. बघा एक पॉसिबिलिटी सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे ना. येस. हे तीन ग्रुप जे आहेत, येस, ह्या वेनं तुम्ही अरेंज करू शकताय. काय केलं अगोदर आपण, येस, दोन मिथाइल ग्रुप जे आहेत ते बिलो दी प्लेन लिहिलं, एक अबोव दी प्लेन लिहिलं. दुसरा बघा, येस, दोन मिथाइल ग्रुप अबोव दी प्लेन लिहिलं, एक बिलो दी प्लेन लिहिलं, आणि तिन्ही मिथाइल ग्रुप काय केलं इथं, अबोव दी प्लेन लिहिलं. किंवा और तुम्ही काय करू शकता, तिन्ही मिथाइल ग्रुप्स बिलो दी प्लेन लिहू शकताय. एमी, ठीक आहे ना. येस. एमी, येस, तिन्ही मिथाइल ग्रुप्स काय लिहिलं आता, बिलो दी प्लेन लिहिलं बाळांनो. समजलं का. हे दोन सेमच आहेत. देर इज नो डिफरन्स इन दीज टू. करेक्ट ना. येस. कारण काय, अबोव दी लिहा किंवा बिलो दी लिहा, दोन्ही काय राहतात, सेमच राहतात. कारण काय, तिन्ही ग्रुप्स काय आहेत, सेम साईडला आहेत. ह्या वेळेस आता काय सांगितलं मी, तिन्ही ग्रुप्स काय आहेत, सेम. अबोव लिहा किंवा बिलो लिहा, तिन्ही ग्रुप काय आहेत, सेम साईडलाच आहेत. समजलं ना. येस. आपल्याला काय पाहिजे, येस, दोन ग्रुप काय पाहिजे, अपोजिट साईडला पाहिजे ट्रान्स होण्यासाठी, किंवा दोन ग्रुप काय पाहिजे, सेम साईडला पाहिजे ट्रान्स होण्यासाठी. आलं लक्षात. येस. हे तिन्ही ग्रुप्स कशा आहेत, सेम साईडला आहेत, तर हा सीस झाला मग बाळांनो. आलं लक्षात. हे तिन्ही ग्रुप सेम साईडला आहेत, हा पण सीसच झाला. आलं लक्षात. येस. म्हणजे हे दोन काय आहेत बाळांनो, सेम आहेत. ठीक आहे. पण हे मात्र दोन कशा आहेत, डिफरंट आहेत. ह्या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर हे दोन कशा आहेत, डिफरंट आहेत. ह्या दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं, हे दोन कशा आहेत, डिफरंट आहेत. ठीक आहे ना. येस. हे तीन एकमेकाचे काय झाले, सीस ट्रान्स आयसोमर्स. आलं लक्षात. डेफिनेटली इट ऑल्सो शोज सीस ट्रान्स आयसोमरिझम. आलं लक्षात हे. येस. फक्त पॉसिबल आयसोमर्स किती आहेत हे ड्रॉ करता आलं पाहिजे. मिनिंग समजलं ना बाळांनो ह्या बॉन्ड्सचं तुम्हाला आता. येस. डार्क लाईन लिहिलं तर अबोव दी प्लेन, ठीक आहे, आणि अशी लाईन लिहिलं, डॉटेड लाईन लिहिलं बाळांनो, ओके, तर काय, बिलो दी प्लेन. आलं लक्षात हे. डॉटेड म्हणा किंवा डॅश डॅश लाईन जर लिहिलं आपण. येस. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. आता ह्याच्यासाठी पॉसिबिलिटी बघूया. इथं सांगता येणार नाही आपल्याला सीस ट्रान्स. एक तर तुम्हाला अबोव दी प्लेन दाखवावं लागेल, बिलो दी प्लेन दाखवावं लागेल. ठीक आहे. ऑल ग्रुप्स अबोव दी प्लेन लिहा अगोदर. ठीक आहे. ही पॉसिबिलिटी बघा किती आहे आता इथं. ठीक आहे. एक तर काय, ऑल ग्रुप्स अबोव दी प्लेन दाखवू शकतो. ठीक आहे. हे असं जरी ठेवलं ना बाळांनो, ओके, तर तो मिथाइलच कन्सिडर होतो. ठीक आहे ना. एस. एक डॅश म्हणजे काय, इथं मिथाइल आहे. ठीक आहे. ठीक आहे. एक तर ह्या वेनं लिहू शकता तुम्ही, और ऑल ग्रुप्स काय लिहू शकता, बिलो दी प्लेन. आता हे दोन्ही काय झाले बाळांनो, सीसच झाले. कारण काय, येस, ऑल मिथाइल ग्रुप्स ऑन सेम साइड, दोन्ही इक्वॅलंट आहेत. समजलं. येस. आता एक एक ग्रुप चेंज करत जा. सपोज हा काय लिहिलं मी, ओके, येस, अबोव दी प्लेन, आणि बाकीचे काय लिहिलं, बिलो दी प्लेन.
सॉरी, डेफिनेटली हे दोन एकमेकाचे काय झाले, सिस ट्रान्स आयसोमरिझम, आयसोमर्स. ठीक आहे, हा सिस झाला, हा ट्रान्स झाला. आलं का लक्षात? का एक ग्रुप काय आहे, डिफरंट साईडला आहे बघा, आणि तीन ग्रुप सॉरी एक ग्रुप बिलो अबो दी प्लेन आहे, तीन ग्रुप्स कसे आहेत, बिलो दी प्लेन आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय एक ग्रुप ॲटलिस्ट काय असला पाहिजे, अपोजिट साईडला असला पाहिजे. ठीक आहे. येस, नेक्स्ट बघा, दोन ग्रुप्स काय करूया आता, अबो दी प्लेन लिहूया आपण. जेवढी पॉसिबिलिटी आहे तेवढे स्ट्रक्चर्स लिहू शकतो. ठीक आहे ना. येस, पॉसिबल आहे. दोन अबो दी प्लेन आहेत आणि दुसरे दोन काय आहेत, बिलो दी प्लेन आहेत. येस, हे दोन एकमेकाचे काय झाले परत, सिस ट्रान्स आयसोमर्स. लक्षात आलं. येस, आता ह्याच्यामध्ये चेंज करतो, अदरवाईज दुसरीकडे ड्रॉ करूया इकडं. नेक्स्ट बघा, पॉसिबिलिटी आहे का दुसरी कुठली. येस, एक पॉसिबिलिटी आहे, हा अबो दी प्लेन ठेवा एम. ठीक आहे. येस, हा अबो दी प्लेन ठेवा अपोजिटचा. ठीक आहे, हा बिलो दी प्लेन ठेवा. आहे का पॉसिबिलिटी. येस, डेफिनेटली. येस, ठीक आहे. एक तर काय ऑल ग्रुप सेम साईडला ठेवा, तो सिस होतो. एक एक ग्रुप जर डिफरंट साईडला ठेवत गेला तुम्ही, ओके, तर ते काय होतात, ट्रान्स आयसोमर्स होतात बघा. समजलं हे. येस, हे होतं रिगार्डिंग रिंग चेन आयसोमर, सॉरी हे होतं रिगार्डिंग येस रिंग, जी आय ऑफ रिंग और जी आय ड्यू टू रिंग. लक्षात आलं हे. येस, असे नंबर ऑफ ओके येस जी आयज मिळतील तुम्हाला. ठीक आहे ना. येस, फक्त काय लक्षात ठेवा, दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि त्याच्यावरती काय येस सबस्टिट्युएंट असले पाहिजेत बाळांनो. आता लक्षात हे. येस, पुढे बघूया आणखीन एक्झाम्पल्स आपण. अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन, पॉसिबिलिटीज समजल्या पाहिजेत तुम्हाला आता. येस बाळांनो, नेक्स्ट कंपाऊंड्स बघा आता. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड बघा. येस, हा जी आय दाखवतो का, चेक करा आता. येस, जी आय ड्यू टू दिस डबल बॉन्ड. ठीक आहे, ह्या कार्बनवरती दोन्ही मिथाइल ग्रुप कसे आहेत, सेम आहेत. ठीक आहे, ह्या कार्बनवरती चेक करा. येस, CHMe, इथं परत CHMe, इथून चेक करा CHMe, CHMe सेमच आहेत. ठीक आहे ना. येस, जी आय दिस कंपाऊंड डज नॉट शो जी आय ड्यू टू दिस डबल बॉन्ड. ह्या डबल बॉन्डमुळे तो जी आय दाखवत नाही. लक्षात आलं. येस, पण रिंगमुळे दाखवतो का, चेक करा. डेफिनेटली हा रिंगमुळे जी आय दाखवतो. देर इज अ स्टेरिओजेनिक सेंटर. रिंग इज द स्टेरिओजेनिक सेंटर. वाय सियर, तुम्ही दोन वेनं लिहू शकता का बघा हे. येस, इथं काय चेंज करू शकत नाही तुम्ही डबल बॉन्डेड कार्बनवरती, पण इथं चेंजेस करू शकताय. हे दोन्ही एक वेळेस अबो दी प्लेन लिहू शकताय किंवा बिलो दी प्लेन घ्या, दोन्ही एकच आहे. दोन्ही बिलो लिहा किंवा दोन्ही अबो लिहा, ते सिसच होणार आहे. ठीक आहे. येस, आणि दुसरा काय लिहू शकता बाळांनो, वन बिलो दी प्लेन अँड वन अबो दी प्लेन. ठीक आहे, हा सपोज अबो दी प्लेन लिहिला, हा बिलो दी प्लेन. येस, डेफिनेटली इट शोज जी आय ड्यू टू रिंग. आलं लक्षात. येस, तुम्हाला असे क्वेश्चन्स देऊन फसवू शकतात बाळांनो. लक्षात येते ना. आपल्याला वाटतं की बाबा हे दोन्ही ग्रुप सेम आहेत ना, डबल बॉन्डेड कार्बन कन्सिडर करतो फक्त. येस, आणि हे दोन्ही ग्रुप सेम आहेत ना. येस, इट डज नॉट शो जी आय म्हणतो, पण आपण रिंगचा विचार करत नाही त्यावेळेस. रिंगचा सुद्धा विचार करायचं. येस, दोन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत बाळांनो. इथं हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, आणि त्या दोन्हीवरती काय आहेत बाळांनो, सबस्टिट्युएंट आहेत. म्हणजेच काय, ह्या प्रत्येक कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत.
आलं लक्षात? एक मिथाइल ग्रुप आहे आणि दुसरा काय आहे? हायड्रोजन. ठीक आहे ना, हायड्रोजन दाखवलं जात नाही पण आहे तिथं हायड्रोजन. समजलं ना? दोन डिफरंट ग्रुप असले पाहिजे प्रत्येक sp3 कार्बनवरती, तर तो डेफिनेटली काय दाखवतो? GI दाखवतो. येस, इट शोज GI. अँड स्टेरिओजेनिक सेंटर किती आहे बाळांनो ह्या केसमध्ये? 1 स्टेरिओजेनिक सेंटर. ठीक आहे, हा चेक करा आता. येस, GI ड्यू टू दिस डबल बॉन्ड. नो, कारण काय? इथं दोन काय आहेत? सेम ग्रुप आहेत. येस, हा डबल बॉन्ड GI दाखवत नाही. GI ड्यू टू दिस डबल बॉन्ड इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. येस, GI ड्यू टू रिंग. येस, डेफिनेटली GI due to ring is possible. Why? Because there are two sp3 carbons on which substituents are attached. ठीक आहे, त्याच्यावरती सबस्टिट्युएंट आहेत. ठीक आहे, आणि दुसरं काय? हायड्रोजन पण आहे बाळांनो तिथं. म्हणजे दोन डिफरंट ग्रुप्स आहेत. इथं सुद्धा दोन डिफरंट ग्रुप्स आहेत. डेफिनेटली इट शोज GI. येस, पॉसिबिलिटी काय? एक तर काय? दोन्ही अबो दी प्लेन लिहा आणि दुसरी काय? बिलो दी प्लेन लिहा. मग ओळखायचं कसं की बाबा अगोदर बघायचं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे का, म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन आहे का बघायचं. ठीक आहे, त्याच्यावरती दोन डिफरंट ग्रुप आहेत का बघायचं. एक H आहे, दुसरा हा ग्रुप आहे, दोन डिफरंट ग्रुप आहेत. येस, इथं एक H आहे, दुसरा ग्रुप आहे. ठीक आहे, डेफिनेटली इथं दोन डिफरंट ग्रुप आहेत. मला लक्षात? डेफिनेटली इट शोज GI ड्यू टू रिंग. येस, स्टेरिओजेनिक सेंटरला ठीक आहे ना ॲस्ट्रिकनं डिनोट करा. हा GI दाखवतो का बघा. हा हायड्रोजन आणि हा डिफरंट ग्रुप आहे. येस, हा हायड्रोजन आणि हा डिफरंट ग्रुप आहे. येस, डेफिनेटली इट शोज GI ड्यू टू this double bond also. So there are two stereogenic center in this compound and it shows GI, that is a geometrical isomerism. येते का लक्षात हे तुम्हाला? परत सांगू बघा. इथं डबल बॉन्डेड कार्बन आहे बाळांनो. येस, आणि पण ह्या कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत का? नाही. येस, दोन्ही कशा आहेत? सेम आहेत. दॅट्स वाय GI इज नॉट पॉसिबल ड्यू टू दिस डबल बॉन्ड. ठीक आहे, रिंगमुळं बाळांनो. येस, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, रिंगवरती आहे. दोन डिफरंट ग्रुप्स आहेत का त्या कार्बनवरती? आहेत. इथं सुद्धा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत का? आहेत. ठीक आहे ना, दोन sp3 कार्बनवरती येस प्रत्येक कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत म्हणून काय? इट शोज GI ड्यू टू रिंग ऑल्सो. एक सिस आणि दुसरा काय? ट्रान्स. ठीक आहे, दोन्ही अबो दी प्लेन लिहू शकता ह्या रिंगवरती. ठीक आहे, अदरवाईज काय? बिलो दी प्लेन लिहू शकता सिससाठी. आणि काय? एक अबो दी प्लेन, दुसरा बिलो दी प्लेन लिहू शकता. नेक्स्ट, येस, GI ड्यू टू दिस डबल बॉन्ड. येस, पॉसिबल आहे, कारण काय? ह्या कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत, ह्या कार्बनवरती दोन डिफरंट ग्रुप आहेत. समजलं हे? नेक्स्ट बघा, रिंग GI दाखवू शकते का? डेफिनेटली दाखवणार. ठीक आहे ना, रिंग चेंज झाली पण कार्बन आहेत ना. समजतंय का? बघा, हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हा सुद्धा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. ठीक आहे. येस, प्रत्येक ठिकाणी दोन ग्रुप्स आहेत, डिफरंट ग्रुप्स आहेत. एक हायड्रोजन आहे, एक रिंग आहे. एक हायड्रोजन आहे, एक रिंग आहे. एक हायड्रोजन आहे, एक रिंग आहे. येस, डेफिनेटली इट ऑल्सो शोज GI. समजतं ना? सेम वेनं करायचं तुम्हाला GI. एक काय करायचं तुम्हाला? एक वेळेस काय करायचं? हा अबो दी प्लेन लिहायचा आहे, दोन बिलो दी प्लेन लिहायचे आहेत. किंवा ऑल अबो दी प्लेन लिहा एक वेळेस. दुसरा काय? ऑल बिलो दी प्लेन लिहा एक वेळेस. बरोबर आहे ना? ओके, दोन्ही सेमच असणार आहेत. अबो दी प्लेन लिहा किंवा बिलो दी प्लेन लिहा. त्याच्यानंतर एक चेंज करा, एक अबो दी प्लेन लिहा, दुसरे दोन बिलो दी प्लेन लिहा. ठीक आहे ना? येस, तिसऱ्या वेळेस दोन अबो दी प्लेन लिहा आणि एक बिलो दी प्लेन लिहा. पॉसिबल आहे ना? येस, डेफिनेटली पॉसिबल आहे. येस, इट शोज GI येस ड्यू टू रिंग. समजलं हे? येस, हे होतं बाळांनो GI ड्यू टू रिंग. लक्षात आलं? जॉमेट्रिकल आयसोमरिझममध्ये फक्त तुम्हाला काय लागतं? इथं प्रॅक्टिस लागते. ठीक आहे ना? येस, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण GI ड्यू टू डबल बॉन्ड इन अ रिंग स्टडी करूया. ठीक आहे ना? येस, जो काय पोर्शन आत्तापर्यंत आपण घेतलेला आहे ना बाळांनो, ओके, तो तुम्हाला रिवाईज झाला पाहिजे. ठीक आहे, नॉमेनक्लेचर स्टडी केलं आपण, बरोबर आहे ना? नॉमेनक्लेचरला ओके तुम्ही पेंडिंगला टाकू नका. समजते ना? येस, रेग्युलर स्टडी करत राहा. ठीक आहे, आज स्टडी केलं तुम्ही, प्रत्येक ओके फंक्शनल ग्रुप घेऊन स्टडी करत राहा. जसं की आपण क्लासिफिकेशन केलं होतं, क्लासिफिकेशनमध्ये येस वेगवेगळे फंक्शनल ग्रुप घेऊन ओके त्याचा क्लास केला होता बाळांनो आपण. ओके, त्याला डिवाईड केलं होतं क्लासमध्ये. जसं अल्केन आहे, अल्किन आहे, अल्काईन आहे, अल्काइल हलाइड आहे, अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, येस कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, सल्फोनिक ॲसिड आहे,
ओके, कार्बोनिल क्लोराईड आहे, अमाइड आहे, इस्टर आहे, अनहायड्राईड आहे. येस, असे जे कंपाऊंड्स आपण डिवाइड केलं होतं क्लासमध्ये वेगवेगळ्या, ओके, त्या क्लासचं नॉमेनक्लेचर तुम्हाला आलंच पाहिजे कंपल्सरी. लक्षात येते ना? येस, हा टोटल प्रॅक्टिसचा पार्ट आहे बाळांनो. तुम्ही असं म्हणसाल की बाबा आज स्टडी केलं, येस मला तू उद्या आलंच पाहिजे, नाही. तुम्हाला जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तो कंटेंट प्रॅक्टिसच करत राहावं लागेल. समजलं ना? येस, तिथं कन्सेप्ट जे आहेत, छोटे छोटे कन्सेप्ट जे आहेत ते रिमाइंड करत राहायचं. आलं लक्षात? ठीक आहे. सपोज तुम्ही अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करताय, अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करता वेळेस ओके, जे कंपाऊंड तुमच्या लक्षात राहत नाहीत ना बाळांनो, ओके, त्या कंपाऊंड्सला ओके स्टार करून ठेवायचं. येस, त्याला 2-3 दिवसानं परत काय करायचं, रिवाईज करत राहायचं. आलं लक्षात? त्या कंपाऊंडला स्टार्ट केलं आणि 1 महिन्यानं जर पाहिलं ना, परत तुम्हाला स्टडी करावं लागेल. समजते ना? येस, म्हणून काय करा, अगोदर ओके तो कंप्लीट स्टडी करून घ्या. येस, एक पार्ट परत रिवाईज करा. येस, 2-3 दिवसानं परत तो पार्ट रिवाईज करत राहा. येस, ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत ओके त्या गोष्टींना मात्र रिव्हिजन कंपल्सरी लागतं बाळांनो. लक्षात येते का? येस, म्हणजे काय की सपोज तुम्हाला अल्कोहोलचं एखादे कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड दिलेलं आहे, त्याचं नॉमेनक्लेचर समजतं तुम्हाला नॉमेनक्लेचर ओके, पण नेक्स्ट टाइम पाहिल्यानंतर परत रिमाइंड होत नाही. अशा कंपाऊंड्सला काय करायचं, तुम्हाला रिवाईज करायचं, नंबर ऑफ टाइम्स रिवाईज करायचं आहे. लक्षात येते ना? येस, तेच परत काय करायचं, तुम्हाला बघत राहायचं आहे. ठीक आहे ना? येस, त्याच्यानंतर आयसोमरिझमचा जो पार्ट आहे बाळांनो, आयसोमरिझम हे टोटली इमॅजिनेशन बेसवरती आहे बाळांनो. ओके, तुमचं इमॅजिनेशन इथं लागतंच. ठीक आहे ना? येस, सारखं तुम्ही काय करायचं, ते कंपाऊंड्स घ्यायचे, प्रॅक्टिस करत राहायचं, कंपाऊंड्स घ्यायचे, प्रॅक्टिस. जसं मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना बाळांनो, ओके, सेम वेनं काय करायचं, हे कंपाऊंड्स प्रॅक्टिस करायचे तुम्ही. आणि प्रत्येक कंपाऊंड ओके तुम्ही लिहून करायचं आहे बाळांनो. ठीक आहे ना? येस, लिहिलं नाही ओके तर तो कंपाऊंड तुमच्यासोबत राहणार नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे ना? खूप प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुमच्या अशा नोटबुक्स फुल झाल्या पाहिजेत असे लिहून तुम्ही स्ट्रक्चर्स. सारखं स्ट्रक्चर्स ड्रॉ करत बसायचं. ठीक आहे ना? येस, टाइमपास म्हणून जरी ड्रॉ केलं ना ओके तरी चालतं. समजतंय ना? येस, टाइमपास म्हणून करा तुम्ही, पण ते स्ट्रक्चर्स ड्रॉ करा. तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत ते स्ट्रक्चर्स. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना? येस, टुडे विल स्टॉप हिअर. ओके, इन नेक्स्ट लेक्चर विल स्टडी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज GI ड्यू टू डबल बॉन्ड इन रिंग. ओके, ऑल द बेस्ट.